आज आलो पंपावर ऑटोची टाकी फुल करायला आणि डायरेक्ट 23,000चं डिझेल टाकून दिला. आणि कारण टाकी तर काय फुल झालेलीच होती आणि ते तर आपल्याला पोकलँडमध्ये नेऊन खाली करायचीच होती. कारण आपल्याला तर काय सकाळी सकाळी काम लागलेलं होतं. मग काय आपल्याला तर पाचशा तोंडाने तसं चालू डिझेल नेला आणि इथे तर काय मामाने गाडी टाकून घेतलेलीच होती आणि सर्व बॅलर आपल्याला फुल करून आणायची होती आणि ते तर आपल्याला पोकलँडमध्ये खाली करायचेच होते. मग कॅडा टाकून तर उड्डाणपूल पास करून आलो आपल्या चापोलीच्या पेट्रोल पंपावर. आणि इथे तर काय आले तर काय लाईटीचा नामोनिशाण नव्हता. कारण लाईट येण्याला 15-20 मिनिट लागणार होते आणि आपल्याला तर डिझेल फुल करून घेऊन जायचंच होतं. मग आपला तर काय ऑटो इथं रेडी होताच आणि 10-15 मिनिटात तर काय लाईटच आली आणि आपल्याला सर्व बॅलर फुल करून घेऊन जायचे होते. ते तर पोकलँडजवळ आणि इथे तर काय आकडा 5,000च्या पुढे गेलेलाच होता आणि आपल्याला तर काय 10-15-20 मिनिट लागणारच होती. मग इथे तर काय 10-15 मिनिटानंतर आपलं काम पूर्ण झालं आणि डायरेक्ट 23,000चं डिझेल टाकून दिला. आणि इथे तर काय आपली ऑटोची टाकी फुल झालेलीच होती. सॉरी कारण बॅलर तर काय फुल झालेलंच होतं आणि ते तर आपल्याला पोकलँडमध्ये नेऊन खाली करायचंच होतं. अरे बापरे, म्हणलं एवढं बॅलर तर काय डिझेल आपल्या ऑटोमध्ये टाकून दिलं तर काय सालभर चालणार होतं. पण काय आपला ऑटो तर काय डिझेलवर चालतच नाही, कारण आपल्या तर ऑटोला पेट्रोल लागतं. मग तेवढा तर आपल्या डिझेलचं काम झालेलंच होतं आणि ते तर आपल्याला लगेच घेऊन जायचंच होतं. मग काय बॅलर तर काय टीस भरलेलेच होतं आणि तेवढ्यात तर आपल्या ऑटोला लागली ताण. कारण आपल्या तर ऑटो काय पेट्रोलवर चालतो, डिझेलचं तर काय नावच नाही. मग लगेचच गेलो पेट्रोल पंपावर आणि लगेचच बाटली भरून आणलं पेट्रोल. आणि आपल्याला तर काय ते तोपर्यंत मामा तर खटाखट नोटा मोजत होते आणि लगेचच मामाने पैसे देऊन टाकले आणि लगेचच बॅलरचं पॅक करून निघालो थेट गावाकडे. आणि एक्सप्रेस हायवेला लागलो. आपला तर ऑटो काय 100-150 पळतच होता आणि इथे तर काय पोकलँडजवळ आलेलंच होतं. आणि आपल्याला तर काय पोकलँडजवळ डिझेल पार्सल करायचं होतं, पण ते तर काय बॅलर आपल्याला ऑटो तर काय वावरात जातच नव्हता. मग ऑटो तर काय रस्त्याच्या कडेला उभा करून घेतला आणि एक्सप्रेस हायवेला तर आपण बघू शकता, कारण ऑटो तर आपल्या 100-150 स्पीडने आलेला होता आणि पोकलँड तर इथे उभा टाकलेला होतो. मग मामाने तेवढ्यात तर काय आयडिया लावली आणि डायरेक्ट बॅलरचं 250 लिटरचं खाली टाकून दिलं. मी तर म्हणलं आता डायरेक्ट बॅलरच फुटला आणि ते तर काय आता लाडत नाही. पण मामाला काय ठाम विश्वास होता, कारण मामाने तर काय बॅलर टाकून दिला आणि मामाचं तर काय जाणार होतं मामाच्या मालका. मग मामाने तर काय डायरेक्ट बॅलर आडवं करून टाकला आणि मामा तर कॅन्ड घेऊन निघाली. कारण आपल्याला तर कॅन्ड रिकामा घेऊन वापस यायचं होतं. मग मी तर मामाच्या मागे थेट गेलो आणि मामाने तर इतर कॅन्ड टेकवलंच. आणि मामा तर काय पोकलँडमध्ये डिझेल टाकणारच होते. मग मी तर थोडं आलो इकडं विहिरीकडे आणि इथे तर काय ब्लास्टिंगचं काम चाललेलंच होतं. मग वायरिंग तर फिट झालेलीच होती आणि इथं ब्लास्टिंगचं तर काय काम चाललेलंच होतं. मग तेवढ्यात तर मामा लगेचच खटकन वरी चढले आणि इथे तर बॅलरमध्ये डिझेल टाकूनच घेणार होते. कारण इथं तर काय पोकलँडमध्ये डिझेल टाकायचंच होतं आणि इथे तर आपल्याला कॅन्ड रिकामा वापस घेऊन जायचंच होतं. मग इथे तर काय ब्लास्टिंगचं काम चाललेलंच होते. मामा तर माझ्याकडे बघतच होते, कारण मी तर त्यांचा काय व्हिडिओज घेत होतो आणि पोकलँड तर काय सध्या बंदच होतं. मग मी तर म्हणलं मामाची मदत करा आणि काय थेट चाललो मशीनवर. आणि इथे तर बघितलं तर काय मामा डिझेल टाकतच होते आणि डिझेल तर काय दमादमानेच घेत. मी तर मामाची मदत करू लागलो आणि की मला तर वाटलं आता अर्धा घंटा लागणार, पण कॅन तर छोटा असल्याने लगेच डिझेलचं कॅन खुलं झाले आणि मी तर मामाला मदतच केली आणि लगेच डिझेलचं कॅन घेऊन निघालो वापस. आणि आपल्याला तर ऑटो घेऊन घरला जायचाच होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.